भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त वसंत विहार चौकामध्ये भारतीय संविधानाचं पुस्तक वाटप तसेच नागरिकांकरिता अल्पोपहार व सरबतचं वाटप करण्यात आलं। तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर आमदार संजयजी केळकर उपस्थित होते। विशेष म्हणजे ठाण्यातील वसंत विहार परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने हा उपक्रम येथे राबवण्यात आला। तर या कार्यक्रमास वसंत विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याचे पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते। तसेच प्रमुख सल्लागार असलेल्या स्नेहाताई रमेश आमरे तसेच डॉक्टर सागर आमरे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे यांच्या हस्ते अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर या परिसरात असलेल्या सोसायट्यांच्या प्रमुखांना या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। अशा प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वसंत विहार परिसरामध्ये साजरी करण्यात आली। त्याचबरोबर या ठिकाणी या चौकाला अत्यंत सुंदर असं संविधानाचं चौक उभारावं अशी मागणी देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याची माहिती रमेशजी आमरे यांनी दिली आहे। सोसायटी राजेश खंडेलवाल नीलकंठ आज 134वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण साजरी करतो आणि त्याचबरोबर संविधानाचा देखील रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या माजी नगरसेविका स्नेहाताई आमरे आणि इथल्या आमच्या टीमच्या माध्यमातून इथे फार मोठा परिसर जो आहे तो विविध संकुलं आहेत आणि या संविधानाचं वाटप आज या ठिकाणी जवळजवळ 40 गृहसंकुलांना करण्यात येत आहे आणि निश्चितपणे गरिबातल्या गरीब माणसाला, सामान्यातल्या सामान्य माणसाला जर ताकद देण्याचं काम कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने केलेलं आहे। आणि हे संविधान हीच आपली भगवद्गीता समजून जसं देशाचे प्रधानमंत्री मोदीजी काम करत आहेत तसंच गृहसंकुलामध्ये देखील हे संविधान समोर ठेवून त्यांनी काम करावं आणि त्या दृष्टीने हे एक अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम आज या भागामध्ये आमच्या लोकांनी केला आहे। मी त्यांना अभिनंदन करतो आणि तमाम सर्व बांधवांना जयंतीच्या निमित्ताने देखील शुभेच्छा देतो। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण बघतोय की सकाळपासून खरं तर कालपासूनच अतिशय उत्साहाचं वातावरण ठाण्यामध्ये सर्वच ठिकाणी आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय केळकर साहेबांच्या संकल्पनेतनं आज संविधान गौरव यात्राही ठाण्यामध्ये घेण्यात आली होती आणि त्याचबरोबर आमच्या स्नेहाताई आमरे यांच्या पुढाकाराने या भागामध्ये संविधानाची प्रत या प्रत्येक सोसायटीमध्ये दिली जात आहे। निश्चितच संविधान आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक म्हणून नेहमीच काम करतो आणि त्याचा फायदा या सगळ्या सोसायटींना होईल असा विश्वास मला आहे। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जयंतीनिमित्त आज तुम्ही सकाळपासून बघाल की घोडबंदरवरनं आम्ही ही सकाळी रॅली स्टार्ट केलेली, खोपटवरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि स्टेशन असं आम्ही आज सकाळपासून आज रॅली करतोय आणि आज खूप आनंद वाटतो की आज बाबासाहेबांचं आम्हाला संविधानात लिहून जे संविधानाबद्दल आम्ही लोकांना मार्गदर्शन करतोय आणि प्रत्येक ती प्रत आहे जे सोसायटीचे चेअरमॅन सेक्रेटरी आले नाही आहेत त्यांना आम्ही ती प्रत पोचवणार आहोत। आम्ही 46 सोसायटींची आमच्याकडे यादी आलेली आहे आणि आम्ही ही उद्यापर्यंत त्यांच्याकडे पोहोचवणार। जे जे चेअरमॅन सेक्रेटरी आले त्यांना आम्ही ती दिलेली आहे आणि उत्साहामध्ये आज तुम्ही बघा की बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आम्ही उत्साहामध्ये पार पाडली।